गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनात आपण ऐकलेलं असेल की यशाची गुरुकिल्ली ज्याला मिळते ना, तो सर्वात समाधानी होतो, सर्वात धनवान होतो, यश कीर्तिमान करतो। पण ही यशाची गुरुकिल्ली मिळते कोणाला, आपण कधी ऐकलं आहे का? म्हणून आपण पाहिलं असेल श्रीकृष्णानं गीतेमध्ये दिलेल्या या शिकवणीमध्ये हा यशाचा मंत्र आहे ना, तो समाविष्ट आहे। ज्या मनुष्यानं या शिकवणुकी जीवनात स्वीकारल्या ना, त्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। म्हणजे हे समर्थ विचार आहेत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठ ठरत असतात। तुम्ही फक्त चिंतन करा, या मनामध्ये अशी निर्मळ भावना निर्माण करा ना की ही यशाची गुरुकिल्ली तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालीच समजा। म्हणजेच या महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना सुद्धा श्रीकृष्णानं त्याला अनेक उपदेश दिले। म्हणजे या कृष्णाच्या त्या शिकवणींना हा यशाचा मूळमंत्र म्हटलं गेलं आहे। म्हणजेच जे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं खूप गरजेचं आहे ना। म्हणून आता आपण पाहणार आहोत या श्रीकृष्णाच्या या 3 शिकवणी कोणत्या होत्या, म्हणजे त्यामध्ये यशाची गुरुकिल्ली दडलेली आहे। पहिली गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण। ही गोष्ट आहे ना, या मनुष्याला सर्वश्रेष्ठ करत असते। कृष्णानं या गीतेतील एका श्लोकांमध्ये रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलेलं आहे। कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रागामध्ये असते तेव्हा तो गोंधळून जाऊ शकते। कारण या रागामुळं गोंधळ निर्माण होतो आणि या परिस्थितीमध्ये योग्य आणि अयोग्य हा भेद असतो ना, तो संपून जात असतो आणि फक्त उरतो तो रागच ना। म्हणून आपण प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक मनुष्यानं कधीही राग निर्माण करू नये। या रागावर नियंत्रण ठेवलंच पाहिजे। आपण मनाचे श्लोक वाचत असतो, सद्गुरू चरित्र वाचत असतो, ज्ञानेश्वरी वाचतो, तुकाराम गाथा वाचतो। म्हणजे अनेक प्रकारचे हे ग्रंथ आहेत ना, ते आपण वाचन पठण करत असतो। म्हणजे परमेश्वराचंच कार्य करतो ना, ही परमेश्वराची सेवा आहे ना। पण ज्यावेळी मनुष्य परमेश्वराची सेवा करायला लागतो ना, त्यावेळी मनुष्याच्या मनावर नियंत्रण असायला हवं, मनुष्याचं मन निर्मळ असायला हवं। म्हणजेच मनुष्याचं रागावर नियंत्रण असायला हवं। आपण म्हणत असतो मी एवढी भक्तिमार्ग करूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये यश का निर्माण होत नाही। पण आपण आपल्या मनामध्ये राग किती आहे याचा विचार केला आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। बघा, आता या श्रीकृष्णाचा हा उपदेश आहे ना, जीवनात आत्मसात करणं आवश्यक आहे। म्हणून त्याचबरोबर माणसाची बुद्धीही रागानं विचलित होते आणि सध्याच्या काळातही हे यश मिळवायचं असेल ना, तर श्रीकृष्णाचा हा उपदेश आहे तो जीवनात आत्मसात केला पाहिजे। आज लोक रागात नोकरी आणि नातेसंबंधांवरून आपला जीव पणाला लावत असतात। म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा। आता मोह सोडून सत्य जाणून घ्या। म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात। आणि हा मोहाचा काही उपयोग नाही। शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होईल। म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यामुळं जे चांगलं आहे ना, ते करण्यात अजिबात संकोच करू नका। आता पाहूया देव आणि धर्म म्हणजे आजच्या काळामध्ये
देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळं तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल. म्हणजेच गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवनामध्ये एखाद्यानं अनुभवातून शिकलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळातली ही गोष्ट आहे ना, ती जीवनात आणण्याची गरज आहे. म्हणजेच आज लोक सहसा वडीलधारी मंडळी असतात ना आणि पालकांची मतं आवश्यक मानत नाही. पण आपण पाहिलं असेल, आपले पूर्वज एवढे श्रेष्ठ होते ना, त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी जमिनी विकल्या नाहीत, कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणती वाईट गोष्ट केली नाही. पण आपण आजच्या जर पिढीचा विचार केला ना, तर प्रत्येक मनुष्याला जमिनी तेवढ्या राहिल्या आहेत का? मनुष्य काम न करता जमिनी विकतो आणि जमिनीचे पैसे घेऊन ऐश आराम करतो. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला जोपर्यंत हे समर्थ विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही असत्याला सत्य समजाल आणि सत्याला असत्य समजाल, म्हणजे जीवनाची घडी कुठे आहे ना, ती तुम्हाला कळणारच नाही. तुमच्या जीवनामध्ये सदा 12 वाजलेले असतील, म्हणजे दुसरे आकडे तुम्ही विसरून जाणार आहेत. म्हणून तुम्ही ज्या वयामध्ये, ज्या टप्प्यावर आहात ना, तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जा. याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्याचं निराकार सुद्धा होऊन जाईल. म्हणजे सहज ध्येयापर्यंत पोचू शकाल. पण आपण असं करतो का? आपण नेहमी आयुष्यामध्ये मोठ्यांना कमी लेखायला लागतो. आणि समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, जेव्हा आपण वडीलधाऱ्या माणसांना कमी लेखायला लागतो ना, तेव्हा आपली अधोगतीच होते ना. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, अनेकदा मनुष्य हे जीवन जगताना हे यश म्हणजे काय, ही यशाची गुरुकिल्ली कोणाकडे बघतो बरं? ही यशाची गुरुकिल्ली वाईट मार्गाने धन कमवून आपला संसार करत असतो. पण समर्थांनी ही यशाची गुरुकिल्ली आहे असं सांगितलं आहे का? ही यशाची गुरुकिल्ली कधीच नसते. समर्थांनी सांगितलं आहे, जो स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने धन कमवून जर परमेश्वराचं कार्य करत असेल, जर परमेश्वराची सेवा करत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं, त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा एक मनुष्य आठवड्या बाजाराला जातो आणि तो मनुष्य आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकानं भरलेले गाडगं डाव्या हातामध्ये घेतो, तर तुपानं भरलेलं गाडगं उजव्या हातामध्ये घेतो आणि घराकडे चाललेला असतो. त्याचे दोन्ही हात बघा, दोन्ही हात त्या सामानामध्ये व्यस्त असतात. तेवढ्यात त्याला समोरून येणारा एक थोर साधू वाटेमध्ये भेटतो आणि नुसते मस्तक वाकवून नमस्कार करून तो मनुष्य त्यांना म्हणाला, साधू महाराज, आपण माझ्या संगे माझ्या घरी येता का? ज्या योगे माझं जीवन यशस्वी होईल असा गुरु उपदेश मला आपल्याकडून घ्यायचा आहे. यावर ते साधू म्हणाले, गुरु उपदेशासाठी धार्मिक विधींचं नुसतं अवडंबर माजवून आणि त्यानंतर शिष्यांच्या कानामध्ये एखादा मंत्र सांगून त्याचं जीवन यशस्वी कधीच होत नाही. मी तुझ्या हाती यशाची गुरुकिल्लीच देतो, पण तत्पूर्वी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणता प्रश्न आपण मला विचारू इच्छित महाराज? असं त्या माणसानं विचारलं. बघा, त्या माणसानं विचारलं असताना साधू महाराज म्हणाले, असं समज की आता या बाजारातील गर्दी कमालीची वाढली आणि तुझ्या 2 हाती असलेली ही 2 गाडगी घेऊन त्या गर्दीतून वाट काढणं ही गोष्ट अशक्य झाली आहे. तर तुझ्या हातातील 2 गाडग्यांपैकी कोणतं गाडगे तू फेकून देशील आणि कोणतं गाडगे तू एका अतिशय सांभाळून नेशील? अर्थातच मी हे ताकानं भरलेलं गाडगं टाकीन, नाहीतर कुणाला तरी देऊन टाकेल आणि तुपाने भरलेलं गाडगं दोन्ही हाताने घट्ट धरून माझ्या घरी घेऊन जाईल. यावर ते साधू महाराज म्हणाले,
मग त्याचप्रमाणे जर तू कमी महत्त्वाच्या गोष्टीतून आपलं लक्ष काढून त्या महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यावर पूर्णपणे केंद्रित करशील ना, तर त्या गोष्टी साध्य होऊन तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. एका गावामध्ये 2 चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेलं धन 3 हिस्सांमध्ये वाटून घेत. आपापला हिस्सा स्वतःसाठी व 1 हिस्सा ईश्वराला ठेवत. असे खूप दिवस चालत होते. एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावामध्ये निघाले. बरीच वेळ भटकंती करून सुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही. ते दोघेही थकून एका मंदिरामध्ये बसतात आणि तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसतात. त्यांनी संतांना उठवलं आणि म्हणाले की काही असेल तर द्या, नाहीतर मारून टाकलं जाईल. तेव्हा संतांनी त्यांना विचारलं तर त्या चोरांनी सांगितलं की आम्ही चोर आहोत, आम्ही चोरी करतो. हे ऐकून संत म्हणाले, तुम्ही करता ते चांगलं आहे की वाईट याचा कधी विचार केला का? तेव्हा चोर म्हणाले, आम्ही चांगलंच करतो, कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ना ते आम्ही 3 हिस्सांमध्ये वाटतो. 1 भाग आम्ही घेतो आणि 3रा भाग आहे तो ईश्वराचरणी अर्पण करतो. हे सगळं ऐकल्यानंतर संत त्यांच्या जवळीक एक जिवंत कोंबड्या काढतात आणि त्यांना देतात आणि म्हणतात, आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत ना, त्यामुळं मी तुम्हाला हा कोंबडा देऊ शकतो. बाकी माझ्याकडे काहीच नाही. पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से करायचे तरी कसे? ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले आणि संतांनी त्यांना आशय समजून म्हणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वराचरणी ठेवा, ते खरे सार्थक आहे. हे सगळं म्हणणं त्या चोराला पटलं आणि ते दोघेही संतांना नमस्कार करून चोरी सोडून देण्याचा निर्णय करून तिथून निघून गेले. बघा, या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपली कष्टाची कमाई असते ना, तीच आपल्या आयुष्यामध्ये समाधान निर्माण करत असते, तीच आपल्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करते. नाहीतर या जीवनामध्ये आजपर्यंत आपण किती श्रीमंत लोक पाहिली, किती धनाढ्य लोक पाहिली, पण त्या धनाढ्य आणि श्रीमंतीमध्ये तुम्ही कधी सुख पाहिलं आहे का? आपल्याला वरवरून बघा, ते जरी हसत असले ना तरी त्या हसण्यावर जाऊ नका. आपण आपल्या भारतामध्ये पाहिलं असेल की सर्वात श्रीमंत यादीमध्ये ज्या लोकांची नावं येतात ना, त्याच्यातील मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांनी जर ठरवलं ना तर ते काहीही खाऊसुद्धा शकतात, पण ते फिरू शकतात का? आपण जसं सामान्य माणूस असतो, कुठेही जाऊ शकतो, कुठेही प्रवास करू शकतो, म्हणजे निर्मळ मनाने कुठेही झोपूसुद्धा शकतो, पण त्यांना ते स्वातंत्र्य आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. जर त्यांना हे स्वातंत्र्य नक्कीच आहे, पण त्यांनी जर फिरण्याचा जर प्रयत्न केला ना तर त्यांना दुसऱ्याची भीती आहे की माझ्या पैशापायी मला कुणीतरी मारून टाकेल. म्हणजे या भीतीमध्ये जीवन जगण्याच्या ऐवजी आपलं जीवन किती श्रेष्ठ आहे बरं. आपण भले आपल्याला पैसा कमी असेल, पण सुख आहे ना, समाधान आहे, ते भरभरून देवाने दिलेलं आहे. म्हणून हा डोक्यातून विचार काढून टाका की माझ्याकडे पैसा कमी आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये सुख नाही. अहो, तुमच्यासारखा सुखी आहे ना तो जगामध्ये कुणी नाही. प्रत्येकाला सुख आणि दुःख विचारून बघा. तुम्हीच स्वतः सुखी असाल. तुम्ही जे जीवन जगत आहात ना ते काही माणसांचं स्वप्न आहेत, म्हणून आपल्याला कधी कमी समजू नका. तुमचं जीवन सर्वश्रेष्ठ आहे. आयुष्यामध्ये किती जरी संकट जरी आली ना तरीही समर्थ विचार तुमच्या जीवनाचं भलंच करणार आहेत. म्हणून या विचारांपासून अलिप्त होऊ नका, कारण हे विचार तुमच्या जीवनाचं सोनंच करणार आहेत ना. म्हणून नित्य नेमाने उपासना करा, नित्य नेमाने भक्तिमार्ग करा, श्रवण करा. दुसऱ्याला नावं ठेवू नका.
दुसऱ्याच्या जीवनामध्ये विष काढवू नका. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं या भगवंतानं सर्वांना सुख आणि दुःखाची दरी आहे ना, ती समानच दिलेली आहे. पण या दरीमध्ये भरपूर असे किडे आहेत. ते काही वर येतात, हळूहळू वर येतात आणि काही त्या दरीतच अडकून राहतात. पण जे नामस्मरण करतात, जे नामस्मरणामध्ये गुंग झालेले आहेत ना, ते किडे आपोआप वरती येतात. आणि जे नामस्मरण करत नाहीत ना, ते फक्त खाण्याचा विचार करतात. ते किडे तसेच तिथे राहून जातात. मग आपण त्यापैकी कोण आहोत ना? आपल्याला वर यायचं आहे की खाली जायचं आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल, एवढा रावण बलाढ्य होता. वेद या सर्व गोष्टी आहेत ना, त्यामध्ये निपुण असणारा हा रावण होता. पण रावण तो शिवलिंग होता ना, तो लंकेला का नेऊ शकला नाही बरं? कारण रावण हा शिवशंकरांचा निस्सीम भक्तच होता ना. आणि रावणाची आई कैकेसी सुद्धा भगवान शंकराची निस्सीम भक्त होती. ती नित्यनेमानं भगवान शंकराची पंचधान्यांनी, बघा त्या पंचधान्यांनी निर्मित शिवलिंगाचे पूजन करत असे. आणि तिची पूजा अर्चा पूर्ण होईपर्यंत ती पाण्याचा थेंब देखील घेत नसे. म्हणजे एवढी निस्सीम भक्त होती ना, ती शंकराची त्याची आई होती. म्हणजे या पूजेतून ती केवळ रावणाचा उत्कर्ष व्हावा असं बघत होती. म्हणजेच प्रत्येक आई आपल्या मुलाला सर्वश्रेष्ठच बघत असते ना, तशी त्या रावणाची आई सुद्धा होती. म्हणजे अशी सदैव ही प्रार्थना शिवशंकरांना करायची, या राक्षसी वृत्तीच्या रावणाचा उत्कर्ष झाल्यास सर्व देवतांसाठी हे घातक ठरेल, अशी भीती देवराज इंद्रांना वाटायची. पण त्यामुळं त्यांनी रावणाची आई ज्या शिवलिंगाची पूजा करायची ना, ते शिवलिंग त्यांनी नदीच्या पाण्यात वाहून नेलं. कैकेसीला सकाळी पूजेच्या वेळी शिवलिंग दिसलं नाही आणि त्यामुळे ती निराश झाली. त्या दिवसापासून तिने अन्नपाण्याचा त्याग केला आणि रावणाला आपल्या आईच्या या वेदना बघवल्या जात नव्हत्या. म्हणून त्यानं आईला वचन दिलं की तो स्वतः कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांचा आत्मलिंग तिला आणून देईल. आणि वचन दिल्याप्रमाणे रावण कैलास पर्वतावर निघाला. आणि कैलास पर्वतावर रावणानं दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली. चारही वेदांचं ज्ञान त्यानं प्राप्त केलं. 64 काळांमध्ये तो प्रावीण्य झाला. आणि त्याच्या या घोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग, तुला हवं ते मी देईल. रावण तर कैलास पर्वतावर भगवान शंकरांचा आत्मलिंग मिळवण्याच्या उद्देशानं आला होता. त्यामुळं त्यानं प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना त्यांचं आत्मलिंग मागितलं. घोर तपश्चर्येतून रावणानं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. त्यामुळं शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिलं. मात्र तो देताना रावणाला त्यांनी सांगितलं होतं की तू हे आत्मलिंग येथून घेऊन निघालास ना, की थेट तुझ्या इच्छित स्थळी पोच. वाटेत हे लिंग तू जर खाली ठेवलंस ना, तर जिथे लिंग ठेवशील तेथेच याची स्थापना होऊन जाईल. रावणानं भगवान शंकरांचं हे बोलणं ऐकून होकार दिला आणि आनंद आणि उत्साहामध्ये तो घोर तपश्चर्येतून ते प्राप्त झालेलं भगवान शंकरांचं आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला. रावणानं शंकराचं आत्मलिंग प्राप्त केलं आहे हे कळताच सर्व देवतागण चिंतेमध्ये पडले. चिंता दूर झाले आणि रावणानं आत्मलिंग लंकेमध्ये नेलं तर तो त्यांचा दुरुपयोग करेल, हे संपूर्ण ब्रह्मांडासाठी घातक ठरेल. तेव्हा रावणाला थांबवा अशी प्रार्थना सर्व देवांनी भगवान शंकरांना केली. मात्र त्याला काही वर दिला आहे ना, तो मी पुन्हा मागून घेऊ शकत नाही असं भगवान शंकरांनी सर्व देवांना सांगितलं. बघा, ही गोष्ट म्हणून ऐकू नका, कारण हा अहंकारी रावण आहे ना,
आपण पाहत आहोत की हा अहंकारी रावण म्हणजे आपल्या या वैखरीतून निघणारे शब्द आहेत ते कसे जपून वापरावे ना याचं तात्पर्य आहे. म्हणून बघा पूर्ण देवसुद्धा घाबरले होते की हा काहीतरी तोडगा काढावा. यासाठी सर्व देवतागण ब्रह्मदेवाकडे गेले असता ही समस्या आता केवळ शिव पार्वती पुत्र गणेश सोडवू शकेल असं ब्रह्मदेवानं सर्व देवतांना सांगितलं. सर्व देवांनी गणेशाला रावणाला वाटेत थांबवण्यासाठी आणि त्याच्या उद्देशापर्यंत त्याला रोखण्याची आज्ञा केली. गणेशानं सर्व देवांना वंदन केले आणि माता पार्वती पिता शंकरांना वंदन करत ते रावण ज्या मार्गाने लंकेत निघाला होता त्या मार्गावर निघाले. सर्वात आधी त्यांनी एका लहान बालकाचं रूप धारण केलं आणि रावणाच्या सतत वाटेत जाऊन आपण दमला असाल तर थोडा वेळ विश्रांती घ्यावी अशी विनंती करू लागले. रावण मात्र थांबायला तयार नव्हता. तेव्हा त्या बालकानं त्यांनी विश्रांती नाही तर किमान पाणी प्यावं अशी विनंती केली आणि कैलासापासून पायी निघालेला हा रावणही दमला होता. त्यामुळं त्यानेही पाणी पिण्यास होकार दिला. पोटभर पाणी पिऊन त्या बालकाचं धन्यवाद रावणाने केलं आणि पुन्हा आपल्या वाटेत निघाला. असं वाटेत अनेकदा घडलं. या बाळरूपी गणेशानं रावणाला इतकं पाणी पाजलं ना की आता रावणाला वाटेत लघुशंका लागली होती. लघुशंका तर आली होती मात्र त्यासाठी त्याला शिवलिंग खाली ठेवावं लागणार होतं. म्हणून तो तसाच पुढे चालत राहिला. पुढे थोडे अंतर गेल्यावर असह्य झाल्याने काहीतरी उपाय करावा असं त्यानं ठरवलं. वाटेत त्याला काही गायी आणि त्यांचा गुराखी दिसला. रावणानं गुराख्याला विनंती केली की मला लघुशंकेला जायचं आहे. कृपया हे शिवलिंग आपण काही काळ आपल्या हातात घ्यावं, आपल्या हातामध्ये ठेवावं. हे कृपया खाली ठेवू नये. गुराखी हो म्हणाला. पण तू नक्कीच येशील ना हे घ्यायला असं रावणाला विचारलं. त्यावर मी अवश्य येईल असं रावणाने त्याला सांगितलं. आणि गुराखी म्हणाला मला नाही वाटत तू येशील. त्यापेक्षा तुला मी 3 वेळा आवाज देईल. त्यानंतर तू आला नाहीस ना तर हे शिवलिंग मी खाली ठेवेल. रावण म्हणाला त्याची आवश्यकता भासणार नाही, मी नक्कीच लगेच येईल असं सांगून रावणानं हातातील शिवलिंग त्या गुराख्याच्या हातामध्ये दिलं आणि काहीही झालं तरी मी येईपर्यंत खाली ठेवू नकोस अशी विनंतीसुद्धा केली. रावण लघुशंकेसाठी गेला आणि हा गुराखी म्हणजेच गणेशाचा अवतार होता. त्यानं ठरल्याप्रमाणे रावणाला 3 वेळा आवाज दिला. पण लघुशंका करून येईपर्यंत त्या गुराख्यानं 3 वेळा आवाज देऊन झाले होते. मग काय त्या गुराख्यानं तर शिवलिंग खाली ठेवलं आणि शिवलिंग खाली ठेवताच मोठमोठ्यानं विजांचा कडकडाट होऊ लागला. ते शिवलिंग आता त्याच ठिकाणी स्थापन झालं होतं. हे पाहून रावण अत्यंत क्रोधित झाला. रावणाला हा चिडलेला पाहून गुराखी आपल्या गायीसह पळायला लागला. शेवटी गणेशाचा उद्देश सफळ झाला. मात्र हा गुराखी गणेशच होता ना हे रावणाला माहीत नव्हतं आणि त्यामुळं रावण गुराख्याला शिक्षा करण्यासाठी त्याच्या मागे मागे धावू लागला. गुराखी गायीसह पळत असताना अचानक गायब झाला आणि हळूहळू एक गायसुद्धा गायब व्हायला लागली. त्यातील एका गायीचा कान रावणाने पकडला आणि ती गायसुद्धा जमिनीत समाविष्ट होत होती. मात्र चिडलेल्या रावणानं तिचा हाती धरलेला तो कान ओढण्यास सुरुवात केली. मात्र ही देवाचीच लीला होती ना, फार काळ तो तिचा कान ओढू शकला नाही. मग त्यानं स्थापित झालेल्या शिवलिंगाला पुन्हा तेथून काढण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्याच्यातील सर्व दैवी शक्ती त्यानं तिथे पणाला लावली होती. मात्र काही न करता शिवलिंग तेथून हालायला बघत नव्हतं. शेवटी ही तर भगवान शंकराची आज्ञा होती. तेव्हा गणेशही आपल्या मूळ रूपामध्ये तेथे आले आणि त्यांना पाहून रावण खूप चिडून म्हणाला, पार्वती पुत्र, तुम्ही माझ्या तपश्चर्येचा भंग केला आहे. तुम्ही असं करणं उचित ठरणार नाही. असं म्हणत रावण आपली अपार शक्ती ते शिवलिंग काढण्यासाठी लावत होता.
तेव्हा गणेश म्हणाले, लंकाधिपती रावण, आपण मोठे तप करून हे शिवलिंग मिळवलं आणि ते लंकेत नेण्याचा उद्देश आपला चांगला होता, यात शंका नाही. मात्र आपली राक्षसी वृत्ती आहे ना, ही या कृतीला जबाबदार ठरली आहे. आईसाठी शिवलिंग तुम्ही मिळवलं, मात्र लंकेत शिवलिंग स्थापन करणार म्हणजे तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार, हे सृष्टीच्या कल्याणासाठी अहिताचं आहे. त्यामुळं भगवान शंकरांच्या आज्ञेनं आणि सर्व देवतांच्या इच्छेनं हे झालं आहे. आपण आता किती प्रयत्न केले ना तरी हे शिवलिंग इथून हलणार नाही. कृपया आपण आता शांत व्हावं. तेवढ्यात सर्व देव तिथे अवतरले. साक्षात भगवान शंकरांना पाहून आता येथे आपणच काहीतरी करू शकत नाही हे राक्षसांच्या लक्षात आलं आणि त्यानं शिवलिंग तेथून काढण्याचा अट्टहाससुद्धा सोडला. पण जेथे ते शिवलिंग स्थापन झालं होतं ना, तेथे त्याची पूजा करून ज्या गायीचा कान त्याने रागापोटी ओढला होता त्या गोमातेची क्षमायाचना करू लागला. रावणानं ते शिवलिंग मिळवण्यासाठी केलेलं घोर तप आणि गणेशाच्या लीलेनं शिवलिंग जिथे स्थापन झालं ना, तिथून काढण्यासाठी महाबली रावणानं त्या केलेल्या आपल्या अपार शक्तीचा उपयोग आणि गायीचा धरलेला कान यावरून त्या शिवलिंगाला गोकर्ण महाबलेश्वर असं नामकरण करण्यात आलं. म्हणजे काही काळानं रावणानं सहकुटुंब या गोकर्ण महाबलेश्वर या शिवलिंगाचं दर्शनही घेतलं होतं. म्हणजे अशा प्रकारे शिवलिंग कैलास पर्वतावरून या लंकेत नेण्याचा प्रयत्न होताना हा गणेशाच्या बुद्धिचातुर्यानं असफळ ठरला. म्हणून आपण गणपती बाप्पाला बघा, संकटी पावावे असे सुद्धा म्हणतात ना, आणि बाप्पा पावतो सुद्धा. म्हणून शक्तिशाली असून रावणाने सुद्धा या सीतेमातेला स्पर्श का केला नाही? म्हणजे एवढा शक्तिशाली होता. आपण पाहिला असेल, आपण रामायणाची गोष्ट सांगायला बघा इथे वेळसुद्धा नाही. पण आपण जे या पूर्ण कथेचं तात्पर्य पाहत होतो ना, म्हणून हे सांगणंसुद्धा गरजेचं आहे. एवढा बळशाली रावण होता तरीसुद्धा सीतेमातेच्या या अंगाला स्पर्शसुद्धा केला का? कधीच करता आला नाही. कारण रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं. त्यांच्याकडूनच वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला होता ना. तो त्रैलोक्यवर राज्य करायला निघाला होता. स्वर्गलोक काबीज करायचा होता. आणि तो निघालेला असताना आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करून पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. आणि रंभा ही केवळ अप्सराच होती का? बघा, अप्सराच नव्हती तर ती कुबेराची होणारी सून होती आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. रंभेला पाहताच मोहित झालेला हा रावण तिला वश करण्याचा प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकलं. त्यानं स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली, तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आहेत आणि मी तुमची भावी सून आहे. तसं असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणं योग्य नाही. म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका. परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमावू लागला. रंभेनं तिथून पळ काढला आणि तिनं नळ कुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली. त्यावर रागाच्या भरामध्ये त्या नळ कुबेरानं आपल्या सख्या काकाला म्हणजेच रावणाला शाप दिला, तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास ना तर तुझे शिर धडापासून वेगळं होईल. तू दशाननं राहणार नाहीस. तुझा लौकिक पुसला जाईल. आणि या शापामुळं रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही. म्हणून तो तिची मनधरणी करत होता. परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना कधीच बोलली नाही. माता सीतेचे श्रीरामावर आणि श्रीरामाचं माता सीतेवर निस्सीम प्रेम होतं ना, याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती. म्हणून त्यानं रामाला संपवण्याचा निश्चय केला होता. परंतु तसं कधी होणार होतं का? ज्याच्यामुळं या सृष्टीमधला पाणसुद्धा हलत नाही ना, ज्यानं हे विश्व निर्माण केलं. पण रावणाला हे समजलं का? कधीच समजलं नाही.
कारण का? कारण त्याच्यामध्ये अहंकार होता, त्याच्यामध्ये लोभ होता, त्याची भावना शुद्ध नव्हती. आणि जेव्हा मनुष्याची भावना शुद्ध नसते ना, त्याचा पराजय निश्चित झालेला असतो. आणि त्यामुळंच रावण एवढा बळशाली असून सुद्धा रावणाचा पराभवच झाला ना. आपण अभंगामध्ये ऐकलं असेल, शुद्ध नाही ज्याची भावना, देव कोठे आहे सांगणा. म्हणजेच जर तुमची भावना शुद्ध नसेल ना, आणि शुद्ध भावनेनं केलेलं कार्य कधीच वाया जात नाही, ते परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असतं. म्हणून आपली भावना शुद्ध ठेवा. जर तुमची भावना शुद्ध असेल ना, तर नक्कीच तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल आणि तुमची भक्तीसुद्धा योग्य मार्गावर लागेल. समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये किती कमवायचं आहे ना, ते आपण नंतर पाहू, पण जे स्थितीमध्ये आपण जीवन जगतो ना, आपल्यामुळं दुसऱ्याला दुःख निर्माण होणार नाही, या गोष्टीचं अगोदर मनुष्यानं पाहिलं पाहिजे. आपण वागतो कसं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख जर होत असेल ना, तर आपल्या भक्तीचा काही उपयोग आहे का? म्हणून जर श्रीमंत बनायचं असेल ना, तर कर्माने श्रीमंत बना. आणि कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहेत. या जगामध्ये तुम्हाला पैसा मिळेल असे मार्ग तुम्हाला भरपूर सापडतील, पण जिथे सर्वात श्रेष्ठ गणले जातात ना, ते फक्त कर्म आहेत. म्हणून कर्म श्रेष्ठ ठेवा. भगवंत तुमच्या जवळच आहे. कर्मावर ध्यान द्या, कर्मावर लक्ष केंद्रित करा. आयुष्यामध्ये सुखसुद्धा मिळेल, समाधानसुद्धा मिळून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.